Ah
कोणाची ये सत्य शरीर कोणाची असते चाले हे शरीर कोणाची ये सत्य हे शरीर कोणाची असते कोण बोलवितो हरी वीण कोण बोलवितो हरी वीण कोण बोलविते हरी वीण कवी ऐकवी एक नारायण कवी ऐकवी एक नारायण कवी ऐकवी एक नारायण कवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको दयाचे भजन चुकून दयाचे भजन चुकून मानसाची देव चालवी अहंता मानसाची देव चालवी मानसाची देव चालवी अहंता मानसाची देव चालवी मीची एक करता म्हणून ये एक करता म्हणून मीची एक करता म्हणून वृक्षाची ये पान हाले ज्याची सत्ता वृक्षाची पान हले जाती वृक्षाची ये पान हाले ज्याची सत्ता वृक्षाची पान हले जाती सत्रा राहिली अहंता मग कोठे रागिले आहता मग कोठे रागिले आहता मग कोठे तू का म्हणे विठो भरलास भाय तुका म्हणे विठो भरला भाय तू का म्हणे विठो भरलास भाय तुका म्हणे विठो भरला सभाय काय उने आहे चराचरे काय म्हणे आहे चराचर काय म्हणे आहे चराचरी देखवी ऐकवी एक नारायण कवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण कवी एक नारायण हयाचे भजन चुकू नको दयाचे भजन चुकून दयाचे भजन चुकून गोपाल गोमाई गोपाल गोपाल हे जय गोपाल गोमाई गोपाल गोमाई गोपाल गोमाई गोपाल गोमाई गोपाल 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 गोमाई गोपाल गोमाई गोपाल गोमाई
विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज आदि शक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायण गिरी महाराज शंकर स्वामी महाराज संत बैनाबाई महाराज चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवितो हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको मानसाची देव चालवी अहंता मानसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणू नये वृक्षाची पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे तुका म्हणे विठो भरलास बाह्य काय उणे आहे चराचरी देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको विठ्ठल विठ्ठल समजरन सरोजम सांद्र निलांबुदाभम जगननीत पाणी मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा कलावज्ञ जीवोधरार्थावतारम कला कांक तेजोधिकामोधि वक्त्रम खलानिश्यवादापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती
गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनितिनं नमो नारायणगिरी परब्रह्मस्वरूपं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ये मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करे तळताजा वार करे तळताजा या वार करे तळताजा वार करे तळताजा हा मस्तक हे पायावरी अरे पायावर करे या वार करे तळताजा वार करे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवितो हरिविन अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तिजुनिधी माऊली ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य महंत रामानंद गिरीजी महाराज गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु मराठी मानवर अधिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप भागवत संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेलं एक गोंडस फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न उलगडणारं कोडं म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबराय अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा निवडलाय तुकोबराय अभंगामध्ये प्रतिपादन करतात का चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवितो हरिविन जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ते भगवंताच्या सत्तेशिवाय शरीर चालत नाही ते जगाच्या मालकाशिवाय सृष्टीमधलं काहीच होत नाही कारण भगवंतामुळेच हे सर्व चालतंय पण म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्याच्या भजनाला चुकू नको देखवी ऐकवी एक नाराविन कारण दाखवणारा तोचे नाही का म्हणून त्याच्या भजनाला चुकू नको जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मानसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणू नये भगवंताशिवाय काहीच चालत नाही तरी सुद्धा काही माणसाला अहंकार असतो माझ्याशिवाय या विश्वामधलं काहीच चालत नाही असतात ना काही माणसं तशी अहंता सुद्धा चालवणारा तोच भगवान परमात्मा आहे वृक्षाची पान हाली ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही पण काही साधक मंडळी माझ्या जगद्गुरु तुकोबरायला म्हणले का हो तुकोबराया तुम्ही म्हणतात पांडुरंग विठ्ठल विठ्ठल कुठं येतो विठ्ठल आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणले तुका म्हणे विठू भरल असं बाह्य काय उणे आहे चराचरी चराचरामध्ये तो जगाचा मालक भरलेला आहे विठ्ठल विठ्ठल समोर जी माणसं उभी आहेत का प्लीज तुम्ही खाली बसून या समोर येऊन बसा या कोणीही जागेवरती उभं राहू नका कीर्तनाची मर्यादा असते कीर्तना समोर येऊन बसा प्लीज सर्वांना विनंती आज आपण ज्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालो आहोत ते निमित्त म्हणजे कैलासवासी वाल्मिक जगन्नाथ पाटील कोतकर कारण भाऊंना जाऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वच आपतेष्ट सगळे सोयरे या ठिकाणी उपस्थित झालो आहोत कारण बांधल्या पिंडीचा आळा तुटल्यानंतर वटवृक्ष उमळून पडल्यानंतर धरणाचा बांध फुटल्यानंतर किंबहुना देवाऱ्यातील दिवा विझून गेल्यानंतर जे दुःख समयला होतं जे दुःख वटवृक्षावरील निवास करणाऱ्या पाखरांना होतं जे दुःख धरणातील पाण्याला होतं जे दुःख गवताच्या काडीला होतं तेच दुःख या परिवारातील प्रत्येक सदस्याला झालंय कारण गेलेल्या भाऊंची मुलं रडत असेल मुलगी रडत असेल आमचे दोन्ही भाऊंचे मुलं असणारे आमचे विनोद भाऊ असेल प्रमोद भाऊ असेल
मुलगी असेल आमची सोनाली ताई, कारण संपूर्ण परिवार रडत असेल, भाऊंचे भाऊ असणारे ते सुद्धा रडत असेल, कारण मुलं म्हणत असेल, मुलगी म्हणत असेल, भाऊ तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा झाला, नाही का, तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुम्ही आम्हाला जपलंय, कारण लहानपणी तुम्ही आमचे नवे नवे ते लाड पुरवले आणि ह्या विश्वामधून तुम्ही आज आम्हाला सोडून दिले. मुलगी म्हणत असेल, 1 वर्षापासून भाऊ दिसत नाही, म्हणून या परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला, याच्यातून सावरण्याची शक्ती भगवान परमात्म्याने या परिवाराला देऊ, एवढीच विनंती करतो. आणि या कार्यामध्ये तत्पर असणारा संपूर्ण परिवार, त्यामधील गंगा भागीरथी पुष्पाताई वाल्मिक कोतकर पत्नी आहेत, त्याचप्रमाणे श्री श्यामराव फकीरराव पाटील कोतकर चुलते आहेत, त्याचप्रमाणे श्री विजय जगन्नाथ कोतकर भाऊ आहेत, श्री संजय जगन्नाथ कोतकर भाऊ आहेत, राजेंद्र श्यामराव कोतकर चुलत भाऊ आहेत, प्रवीण श्यामराव कोतकर चुलत भाऊ आहेत, त्याचप्रमाणे सौ उषा महेंद्र पाटील बहीण आहेत, त्याचप्रमाणे विनोद वाल्मिक भाऊ कोतकर हे सुद्धा मुलगा आहेत, आमचे प्रमोद भाऊ वाल्मिक कोतकर असेल हे सुद्धा मुलगा आहेत, सोनाली कविराज साळुंके मुलगी आहेत, त्याचप्रमाणे सौ गायत्री कृष्णा धुळे पुतणी आहेत, चिरंजीव हेमंत विजय कोतकर पुतणे आहेत, चिरंजीव जगदीश संजय कोतकर पुतणे आहेत, चिरंजीव यश सतीश कोतकर पुतणे आहेत. असा संपूर्ण कोतकर परिवार यांना दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान परमात्म्याने देऊ, एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. विठ्ठल आणि आज महाराष्ट्रामध्ये एक नामवंत गुणीजन असणारे खऱ्या अर्थाने आज आपल्याला मिळाले, आपलं भाग्य म्हणावं लागेल. कारण महाराष्ट्रभर आपण ज्यांना यूट्यूबवरती बघतोय, आपल्या महाराष्ट्राचा वैभव असणारे आमचे गणेशजी महाराज गीतेसुद्धा उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्याचबरोबर आलेले, कारण ते सुद्धा एक उत्कृष्ट गायनाचार्य आहेत आणि उत्कृष्ट एक कीर्तनकार सुद्धा आहेत, आमचे ऋषिकेश महाराज शेटे, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे इकडं मृदंगावरती साथ करतात आपल्या मराठवाड्याचं भूषण, कारण मृदंगावरती हातसुद्धा त्याच पट्टीनं गोड आहे आणि स्वभावसुद्धा तेवढ्याच पट्टीनं गोड आहे. आमचे समाधान दादा चव्हाण असतील, त्यांनाही धन्यवाद देतो. समोर ज्यांचं शूटिंग चालू आहे, चित्रीकरण जे करतात, कारण भगवंत कीर्तन यूट्यूब चॅनल संपूर्ण महाराष्ट्रभर प्रख्यात आहे. हे कीर्तन जे असेल ना, हे कीर्तन संपूर्ण महाराष्ट्रभर जाईल. आणि त्याचे सर्व असणारे आमचे दीपक भाऊ कोले ते सुद्धा उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे, आपल्या मराठवाड्याचं वैभव असणारे तुषारदादा पवार, साऊंड म्हणलं का त्यांचं नाव महाराष्ट्रभर मोठं नाव आहे, म्हणून तुषारदादांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्यांचा आवाज कमी करायला लावला समोरच्या माणसाने. आवाज लय होतो म्हणले बाबा, तो कानाला त्रास होतो, पण ते कसं आता आवाजाशिवाय रंगत देवता येत नाही, त्याशिवाय पर्याय नाही, म्हणून तुषारदादा. त्याचप्रमाणे इकडं बाबूराव महाराज आहेत, पाठीमाग चोपदार आमचे बंडू भाऊ सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ही जी मुलं दिसतात आपले, मला नावच गेलं जाणत, हा नाही संतबाई नाही, यांचं नाव चिंचडगावचे जयराम महाराज, तुमचं नाव गेलं बरं चालूमध्ये, म्हणून जयराम महाराज सुद्धा आज उपस्थित आहे, ते सुद्धा आपल्याला लाभले. आणि जे बालगोपाल जे दिसत आहेत का, संत बहिणाबाई वारकरी शिक्षण संस्था भगगाव या ठिकाणी संस्था आहे त्यांची. कारण मी नेहमी म्हणत असतो, आमच्या मुलांना डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, क्लास 1 अधिकारी बनवा, पण वारकरी बनवल्याशिवाय राहू नका. हे बघा बरं कशी मुलं दिसतात. वारकरी शिक्षण जर आम्हाला असेल, शाळा कॉलेजमध्ये आम्हाला शिक्षण मिळणार आहे, पण संस्कार खऱ्या अर्थाने आम्हाला वारकरी संप्रदाय देणार आहे. हे सर्व आमचे बहिणाबाई वारकरी शिक्षण संस्थेची मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने सर्व मुलांना मी धन्यवाद देतो. आणि समोर बसणारे माता वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, सर्वांना धन्यवाद देतो. आमचे जगताप बाबा आहेत, आता सर्वच परिचित अपरिचित पाठीमागं ते सर बसलेले आहे. इकडं आमचे फकीराबादवाडीचे पाहुणेसुद्धा उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. पाठीमागं आमचे नितीन भाऊ तांबे तेही सुद्धा उपस्थित आहेत. सर्वच आता पाहुणे मंडळी सर्वांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आणि माझ्या कीर्तन सेवेकडे वळतोय. विठ्ठल विठ्ठल कारण गेल्या श्रावण महिन्यामध्येच गोकुळ अष्टमीला आपण ह्याच कृष्ण मंदिरामध्ये श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं होतं. आमचे उमाकांत भाऊ असतील, आमचे पवार सर असतील, दादा सुद्धा उपस्थित आहेत. सर्वच सुंदर अशा प्रकारे श्रीमद भागवत कथा या वैजापूरमध्ये संपन्न झाली. सर्व कमिटीला मी धन्यवाद देईल. वैदिक हिंदू सनातन धर्मशास्त्रानुसार जीवाने एकदा देहाचा त्याग केला का आम्हाला हे महत्वाचे विधी करावं लागत असतात. आमच्या हिंदू धर्मामध्ये कर्म प्राप्त आहे. आम्ही सर्व हे विधी करत असताना अंतकरणामध्ये भाव लागतो.
आणि अंतकरणामध्ये भाव जर नसेल ना, केलेलं कर्म आमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचत नाही. आम्ही कर्मकांड करतोय, हे सर्व करत असताना आम्ही गरुड पुराणानुसार कर्मकांड करत असतो. हे करत असताना अंतकरण जर एकाग्र चित्त नसेल तर केलेलं कर्म असेल आमच्या पूर्वजांपर्यंत कधीच पोहोचत नाही. आमचं तर एकाग्र चित्त लागतंच लागतं. पण जे गुरुजी मंत्र उपचारामध्ये ते पिंडदान करतायत का, त्यांचं सुद्धा महाराज एकाग्र चित्त लागतं. कन्याकुमारी या ठिकाणी स्वामी विवेकानंद गेले. गेल्याबरोबर मंडन मिश्रा नावाचे ब्राह्मण होते, त्यांचं श्राद्ध कर्म चालू होतं. आणि श्राद्ध कर्म चालू असताना त्यांचं लक्ष स्वामी विवेकानंदांकडे गेलं. त्यांचं लक्ष विचलित झालं. स्वामी विवेकानंदांनी ताबडतोब विचारलं, म्हणजे गुरुजी काय करतात? ते म्हणले श्राद्ध कर्म करतो. स्वामी विवेकानंद म्हणले, श्राद्ध कर्म असं नसतं. मी आल्याबरोबर तुमचं लक्ष विचलित झालं म्हणजे तुमचं लक्ष माझ्याकडे राहिलं नाही. तुमचं लक्ष जर मंत्रोपचारामध्ये जर नसेल ना, तर केलेलं पिंडदान आमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचणार नाही. तर आम्हाला कॅसेट लावून करता आलं असतं, नसतं करता आलं का? म्हणून अंतकरण एकाग्र चित्त लागतंय. अंतकरणामध्ये गेलेल्या व्यक्तींविषयी भाव लागतो, तरच केलेलं कर्म आमच्या पूर्वजांपर्यंत पोहोचेल. विठ्ठल विठ्ठल मग हे पिंडदान करत असताना तुम्ही म्हणाल महाराज कसं पोहोचतं त्यांच्यापर्यंत, नाही का? तुम्ही म्हणाल महाराज आम्ही हे पिंडदान करतो, आमच्या पूर्वजांपर्यंत कसं पोहोचत असेल? कारण विज्ञान युगात वावरणाऱ्या लोकांना थोडी शंका येते, महाराज येते कधी कधी का कसं पोहोचत असेल त्यांच्यापर्यंत. तसं काय आपला एखादा परिवारातील एखादा व्यक्ती हरिद्वारला गेला आणि त्यांनी सांगितलं माझा बॅलन्स मारून द्या, मोबाईलचा बॅलन्स. आम्ही बॅलन्स मारतो. किती वेळ लागतो बॅलन्स जायला? 2-3 सेकंद लागतात. आणि मग ते म्हणले महाराज हे पिंडदान कसं पोहोचतात? म्हटलं मग मोबाईलचा बॅलन्स कसा पोहोचतोय? ते म्हणे ते विज्ञान आहे. म्हटलं ही सुद्धा अध्यात्म आहे ना, ही सुद्धा अध्यात्माची ताकद आहे. आमच्या ऋषी मुनींना हजारो वर्षापूर्वी ते मंत्र काढले, ते तंत्र काढले. त्याची ताकद नसेल का? केलेलं पिंडदान त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल का? पोहोचतंय ना, कारण ऋषी मुनींना हजारो वर्षापूर्वी तयार केलं होते. कारण आमच्या संतांनी आम्हाला सांगितलंय, खऱ्या अर्थाने आमच्या धर्मशास्त्राने आम्हाला सांगितलं हे पिंडदान करा. त्याच वेळेस खऱ्या अर्थाने आम्ही करतोय, कारण आमच्या संतांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं. माझे संत महात्मेने आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही हे पिंडदान करतो ना. संकरून नरका येऊ हा काटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी हा काटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. आम्ही जर त्यांचं पिंडदान व्यवस्थित केलं नाही ना, आमचे पितर छाती पडून घेतात, नाही का? मग आम्हाला पितृदोषाला सामना करावा लागत असतो. म्हणून एक कर्मकांड आम्ही करतोय. तुम्ही म्हणता असत कसं पोहोचत असेल त्यांच्यापर्यंत? कारण आम्ही साधू संतांवरती विश्वास ठेवलाय. आमच्या भगवान श्रीरामचंद्र प्रभूंनी आपल्या दशरथ राजांचं पिंडदान केलं होतं. भगवान श्रीरामचंद्र प्रभूंना अचानक वनवासाला निघावं लागलं. दशरथ राजा पुत्रयोगामध्ये मरण पावले आणि वनवासामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूंनी आपल्या वडिलांचं पिंडदान केलं. म्हणून आम्ही पिंडदान करतोय. कदाचित संतांवरती आमचा विश्वास नाही आहे का? नाही. साधा आम्ही अध्यात्मावरती विश्वास ठेवत नाही, पण विज्ञानावरती ताबडतोब विश्वास ठेवतोय. पंचांगण तुम्हाला माहिती, पंचांगण माहिती ना, दाता पंचांगण जे असतं. अहो 5 वर्षापूर्वी नंतरचं काय, त्या सूर्यग्रहण किती वाजून किती मिनिटांनी येणार आहे ते आमच्या पंचांगांमध्ये लिहिलेलं असतं. आज 2025 चालू आहे, पण 2030ला सूर्यग्रहण किती वाजून किती सेकंदांनी मिनिटांनी आहे हे आमचं पंचांगण सांगितलं. हे विज्ञानानं सांगितलं का? नाही, आमच्या साधू संतांनी सांगितलं. शंकराचार्याने आम्हाला ते सांगितलंय
काही आमच्या संत महात्म्याने आम्हाला सांगितलंय, याच्याही पुढे जाऊन सांगेल. कारण पाण्यापासून वीज तयार होती, पाण्यापासून लाईट निर्माण होते. हे 750 वर्षापूर्वीचे शास्त्रज्ञ, 16 वर्षाचे माऊली, माझी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबा आहे. माझ्या माऊलीनं कधी सांगितलं? 750 वर्षापूर्वी सांगितलं का पाण्यापासून वीज तयार होते. आता ओवी आहे का? तरी उदकाचे ने आवेशे प्रगटले ते जिंजीशे, विजू माझे असे सलील काही. उदका म्हणजे पाणी, आवेशे म्हणजे गती. पाण्याला जर गती दिली ना, प्रगटले जिंजीशे म्हणजे त्याच्यापासून प्रकाश तयार होती, लाईट तयार होती. हे कधी सांगितलं माऊलीनं? 750 वर्षापूर्वी. आणि आम्हाला कधी कळलं पाण्यापासून लाईट तयार होते? 145 वर्ष झाली त्यावेळेस. कारण अमेरिकेचा जो शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन नावाचा, त्याने खऱ्या अर्थाने लाईटचा शोध लावला. कधी लावला? 1879 ला थॉमस अल्वा एडिसनने. आणि आम्हाला माझ्या माऊली ज्ञानोबरायनं 750 वर्षापूर्वी सांगितलं होतं. पण आम्ही कधी ज्ञानेश्वरी उचकून बघितली नाही ना. तरी उदकाचे न्याविषयी नाही उचकली आम्ही कधी. अमेरिकेच्या शास्त्रज्ञाला कळलं पाण्यापासून लाईट तयार होते. आम्हाला 150 वर्षापूर्वी कळालं. याच्याही पुढे जाऊन माझ्या माऊलींना सांगितलं ही पृथ्वी ना, ही गोल आहे. आम्हाला 250 वर्षापूर्वी कळालं महाराज. पण माझ्या माऊलींना कधी सांगितलं होतं? पृथ्वी हे परमाणूचा उगानू घ्यावा, परी हा भूगोलची काखे सोवा. भू म्हणजे जमीन आणि गोल म्हणजे गोले. माझ्या माऊलीनं 750 वर्षापूर्वी सांगितलं होतं. सैराट नाव तर प्रत्येकाने ऐकलं असेल. कशातला शब्द आहे हा? सैराट म्हणलं का आमची बुद्धी लगी दुसरीकडे जाते. पण सैराट शब्द कशातला माहिती का? बैसोलो जयावरी सैराट ते जाई, गाथ्यामधला शब्द आहे. जगद्गुरु तुकोबरायाच्या गाथ्यामधला शब्द आहे. सैराट म्हणजे दिशाहीन असणारा, कुठल्याही प्रकारची त्याला दिशा नाही. जे संतांनी आम्हाला सांगितलं ना, तेच आम्ही तुमच्या समोर मांडतोय. कारण संतांच्या विचारानं आम्ही जीवन जगलं पाहिजे. कारण माणूस खऱ्या अर्थाने चुकीचा पुतळा आहे. माणसाकडून चुका घडत असतात. बिनचूक आहे तो देव आहे, आणि चुकलेल्यांना रस्ता दाखवतात खऱ्या अर्थाने ती संत आहे, नाही का? आम्ही चुकतोय, माणसाला कळतंय व्यसन करू नये. व्यसन केल्यानं शरीर खराब होणार आहे, तरी माणसं व्यसन करतात ना. की चूक कळतंय त्यांना आपण चूक करतोय, तरी माणसं चुका करतात. पण बिनचूक आहे तो देव आहे. काही लोक विनाकारण देवाला नाव ठेवत असतात, देवाने असं केलं तसं केलं. अहो नाही, हे सगळं आपल्या कर्मानुसार असतं. श्रीमद भागवत कथेच्या 2ऱ्या स्कंदामध्ये विदुर काका आणि मैत्रेयींचा संवाद आहे. त्या संवादामध्ये विदुर काका मैत्रेयींना प्रश्न करतात का, हो मैत्रेय, तुम्ही म्हणतात ना प्रत्येक जीव भगवंताचा अंश आहे, मग भगवंत असं का करतो? एखाद्याला दुःख देतो, एखाद्याला सुख देतो, असं का करतो जगाचा मालक? आणि त्यावेळेस मैत्रेयींचं वाक्य आहे, मैत्रेय म्हणले, भगवंत किसी को दुख नहीं देता, भगवंत किसी को सुख नहीं देता, हर एक आदमी अपने अपने कर्म का फल भोगता है. प्रत्येक जण आपल्या कर्मानुसार भोग भोगत असते. कर्म कोणालाही चुकत नाही. आम्ही जे कर्म करू ना, तेच आम्हाला भोगावं लागणार आहे, वेगळे नाही. विठ्ठल केले कर्म झाले, जय हो. तेची भोगाले. हो, उपजले मेले, उपजले मेले, ऐसे की कर्म झाले राम, तेची भोगाले. उपजले मेले, उपजले मेले, ऐसे की उपजले मेले, ऐसे की उपजले मेले, ऐसे की. केले कर्म झाले त्याची भोगाले. आम्ही जे कर्म करू तेच आम्हाला भोगावं लागणार आहे, वेगळे नाही. तुम्ही कुठलेही कर्म करा. मग तुम्ही म्हणत असेल जगामध्ये किती लोक आहे, आम्ही कर्म करतो हे कळतंय का जगाच्या मालकाला? महाभारताने एक उदाहरण दिलं सुंदर. महाभारताने असं उदाहरण दिलं, ते सांगतात 1000 गायाचा कळप आहे, आणि त्या गायांच्या कळपामधून एक वासरू चुकलं, गाईचं चुकलं. त्या गुरख्याने ते शोधून आणलं आणि पुन्हा गाईच्या कळपामध्ये सोडलं. ते सोडल्याबरोबर 1 मिनिटामध्ये आपल्या गाईच्या स्थानाला, आपल्या आईच्या स्थानाला जाऊन बिलगतंय. 1000 गायांमध्ये किती गाय असतात? प्रत्येक गाईचा चेहरा बघतोय का? नाही. सोडल्याबरोबर गावरान गाईचा विषय बोलतो मी, गावरान गाईचं वासरू, 1000 गायाचा कळप असू द्या, सोडल्याबरोबर 1 मिनिटात आपल्याच आईच्या कासाला जाऊन बिलगेल, दुसरीकडे जात नाही. तसं कर्म आहे. आपण जे कर्म करू ना, ते आपल्या बरोबर बोकंडी येऊन बसते, आपल्याला सोडत नाही. आपण कुठलंही कर्म करा, कर्म कोणालाच चुकत नाही हो. देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही, नाही का? कर्मी राम वनवासा गेला, कर्मी रावण क्षय पावला, विवेक घडला सीतादेवी, नाही का?
म्हणजे कर्म कोणाला, देवाच्या बापाला सुद्धा कर्म चुकले नाही, तुम्ही आम्हाला चुकणार आहे का? कर्म कोणालाही चुकत नाही. एकदा धर्मराजे एकदा खोटं बोलले होते महाराज, एक वेळेस खोटं बोलले, तरी स्वर्गाला जाताना त्यांचा पायाचा अंगठा गळून पडला होता. कर्म चुकले का त्यांना? नाही. कधी खोटं बोलले होते? ज्यावेळेस पांडवांचं कौरवांचं युद्ध चालू होतं ना, युद्ध चालू असताना कौरवांच्या बाजूचे सेनापती द्रोणाचार्य होते आणि कौरवांच्या बाजूने ते लढत होते. समोर द्रोणाचार्य, पांडव भगवान परमात्म्याला विचारतात, देवा हे भगवंता, अरे समोर आमचे गुरुजी नाही ना, द्रोणाचार्य म्हणजे आमचे गुरु आहे, यांना हरवणं एवढं सोपं नाही देवा, यांना कसं हरवायचं? कौरव आपल्या कसे हरले जातील? भगवंत म्हणले, द्रोणाचार्य आटोपणार नाहीत ना. मग एखाद्या माणसाचं जर शारीरिक बळानं तो माणूस जर आठवत नसेल ना, त्याचं मानसिक बळ खच्चीकरण केलं पाहिजे, म्हणजे शारीरिक बळ ऑटोमॅटिक खचल्या जातं. ही नीती आम्ही आतापर्यंत वापरतोय सगळेच, नाही का? याला कधीच विसरलो नाही. जो माणूस शारीरिक बळानं जर आठवत नसेल ना, त्याचं मानसिक बळ आम्ही खच्चीकरण केलं म्हणजे शारीरिक बळ ऑटोमॅटिक कमी होतं. तसं भगवान परमात्म्याने सांगितलं, विठाला विठाला आताच या ठिकाणी आपल्या परिसराचं वैभव ज्येष्ठ पत्रकार असणारे आमचे राजूभाऊ जानराव सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल. भगवंत पांडवांना म्हणले, अरे एखादा व्यक्ती शारीरिक बळानं जर आठवत नसेल तर त्याचं मानसिक बळ खच्चीकरण केलं पाहिजे. पांडव म्हणले, तेव्हा आम्हाला कळलं नाही तुम्ही काय बोलतात ते. आणि मग भगवंत म्हणले, तुम्हाला द्रोणाचार्यांचं मरण कशा ते माहिती का? पांडव म्हणे, देवा आम्हाला काहीच माहित नाही. अरे द्रोणाचार्यांचं मरण याच्यात आहे. द्रोणाचार्यांनी त्यांचं मरण एकदा सांगितलं होतं, माझा मुलगा अश्वत्थामा आहे का, त्याच्या निधनाची बातमी माझ्या कानावर ज्या दिवशी पडेल ना, त्या दिवशी मी शस्त्र खाली ठेवून नंदी हे त्याग करीन. भगवंताला माहित होतं यांचं मरण कशात आहे, आणि भगवंतानं तीच संधी साधली. भगवान परमात्मा म्हणले, द्रोणाचार्यांना मारायचं ना, मग माझ्याकडे युक्ती. भगवंतानी काय केलं, अश्वत्थामा मेला सगळ्या महायुद्धामध्ये सांगितलं, सगळीकडे आवाज उठवला, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. भगवंतानी अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला होता, पण सगळीकडे बातमी पसरवली का अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्यांना कोणीही खरं सांगा ना, प्रत्येक जण सांगायचा अश्वत्थामा मेला. पण द्रोणाचार्यांना माहित होतं, या महायुद्धामध्ये एकच व्यक्ती आपल्याला सांगणारे खरं, ते म्हणजे धर्मराजा. विरोधक धर्मराजा तरी सुद्धा खरं बोलतील. जुन्या काळामध्ये नीती होती व लोकांची, राजकारण सुद्धा नीतीनं करायच्या जुन्या काळामध्ये. राजूभाऊ, त्या काळामध्ये लोक फक्त 5 वर्षातून एकदा राजकारण करायचे, महिनाभर, पुन्हा राजकारण नाही. आत्ताची गोष्ट आयुष्यभर, म्हणजे गेली 5 वर्ष राजकारणच असतं आमचं. जुना काळ वेगळा होता, नीतीनं वागायचे. द्रोणाचार्यांना माहित होतं धर्मराजा आपल्या विरोधामध्ये, तरी सुद्धा खोटं बोलणार नाही, खरंच बोलणार आहे. पण भगवंतानी सांगून ठेवलं धर्मराजाला, धर्मराजा तुम्हाला जर द्रोणाचार्याने विचारलं तर तुम्ही स्पष्ट सांगायचं का हा अश्वत्थामा मेला. धर्मराजा म्हणे, देवा कसं बोलू मी, मला माहिती आहे अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला आहे, आणि तुम्ही म्हणता का अश्वत्थामा मेला असं सांगा. तरी धर्मराजाच्या मनात होतच कसं सांगायचं. पण भगवंत म्हणले, नाही, मी जेवढं सांगितलं तेवढंच बोला. अश्वत्थामा हतहा. आणि द्रोणाचार्य समोर आले आणि द्रोणाचार्याने आवाज येऊन विचारला धर्मराजाला, धर्मराजा अश्वत्थामा मेले का? आणि त्यावेळेस धर्मराजांच्या तोंडातून शब्द निघाला, अश्वत्थामा हतहा, अश्वत्थामा मेला. तरी धर्मराजांना दम निघणार नाही. त्यांनी काय सांगितलं शेवटी, नरोवा कुंजरवा, कोणता मेला मला माहित नाही. पण भगवंत हुशार होते, अश्वत्थामा हतहा शब्द वापरल्याबरोबर भगवंताने तिकडे नगाऱ्याने ढोलताशे वाजायला सुरुवात केली. म्हणजे नरोवा कुंजरवा, कोणता मेला माहित नाही, हे शब्द द्रोणाचार्यांच्या कानावरती पडूच दिले नाही. धर्मराजाकडून फक्त अर्ध असत्य बोलले होते, तरी स्वर्गाला जाताना त्यांचा अंगठा गळून पडला होता. आमचा अंगठाही जातो का नाही भरोसा नाही महाराज. आम्ही किती खोटं बोलतोय. विठ्ठल बिनचूक आहे तो देव. आम्ही जसे कर्म करू आम्हाला तसे कर्म भोगावं लागणार आहे. आणि संत मात्र आपल्याला बरोबर घेऊन जात असतात. जो चुकलाय त्याला बरोबर घेऊन जाण्याचं काम खऱ्या अर्थाने संत करतात. तेनेची
चालू जातात, न पुढे गुंता कोठे काही. संत आपल्याला हाताला धरून भगवंतापर्यंत घेऊन जात असतात. चुकलेल्यांना रस्ता दाखवण्याचं काम खऱ्या अर्थाने संत करतात. संतांकडे दया असती, क्षमा असती, शांती असते. संत त्या काळामध्ये कसं जीवन जगले हो. वाचस्पतीचे न पाडे, सर्वज्ञता तरी जोडी, विडी माझी दडे महिमे बेने, चातुर्य लपवी महत्व हरवी, पिशेपणा मिरवी जगा माझे. वेड्यासारखे समाजामध्ये संत राहिले, पण आम्हाला चांगला मार्ग दाखवला. संतांकडे दया असती हो. कारण दया म्हटलं का आम्हाला द्रौपदी आठवती, नाही का. दया जर म्हटलं ना तर आम्हाला द्रौपदी आठवती, आणि दान जर म्हटलं तर राजा हरिश्चंद्र आम्हाला आठवते. द्रौपदी का आठवती हो. द्रौपदीचे 5 मुलं अश्वत्थामाने मारले. किती? 5 मुलं मारले. तरी ज्यावेळेस अश्वत्थामाला समोर पकडून आणलं ना, त्यावेळेस द्रौपदी म्हणले नाही, सोडून द्या याला. कारण ज्यावेळेस दुर्योधन अर्धवेला अवस्थेमध्ये रणभूमीमध्ये पडलेला, 99 कौरव मारल्या गेले होते. एकटा दुर्योधन अर्धमेल्या अवस्थेमध्ये रणभूमीमध्ये पडलेला आहे. पडेला असताना पण त्या दुर्योधनाच्या डोक्यातली सूड भावना मात्र गेलेली नव्हती महाराज. डोक्यातली सूड भावना गेली नव्हती. हल्ली लोक असेशी महाराज, सगळं संपून जातं पण डोक्यातली सूड भावना कोणाची जात नव्हती. दुष्ट बुद्धीची लोक आपण त्यांना म्हणतो. तसं दुर्योधनाच्या डोक्यातली सूड भावना निघून गेलेली नव्हती. त्यांनी विचार केला का आपण संपलोय ना, पांडवांना संपवायचं, एवढं डोक्यामध्ये सूड भावना होती. आज लोक तसंच वागतात हो. आजच्या जीवनामध्ये धकाधकीच्या जीवनात जर विचार केला ना, आपल्यापेक्षा कोणी मोठा व्हायला नको, एवढीच लोकांची भावना आहे. लोकांची भावना आहे. दुष्ट बुद्धीचे काही काही लोक असतात, प्रगती सहन होत नसती. तसं दुर्योधनाला वाटलंय आपण 100 होतोय, फक्त 99 आपण एकटाच राहिलोय. पांडव 5 होते, एकही गेला नाही. दुर्योधन मनात विचार करतोय. कारण आज जीवनामध्ये जगत असताना असं माणसाने जीवन जगलं नाही पाहिजे. दुष्ट बुद्धीचे लोक समाजामध्ये जर असेल ना, समाजाचा ऱ्हास होत असतो, एवढं लक्षात ठेवा. चांगलं जीवन जगलं पाहिजे. कारण चांडाळ चौकडीच्या करामधीचं एक तुम्ही रामभाऊ नावाचं पार्ट बघितलं असेल, त्याचं वाक्य एवढं गोड आहे बरं का. आपल्या लोकांची तीच काही काही लोकांची भावना आहे. त्याचं वाक्य इतकं गोड आहे, ते म्हणलं आज्याकडं बापाकडं 40 एकर जमीन होती. आज्याकडं बापाकडं 40 एकर जमीन होती. गावचा नाद पुरा करण्याकरता 35 एकर विकली. गावचा नाद पुरा करण्याकरता 35 एकर विकली. त्याचीच ही बी अवलादी राहिलेली 5 एकर फुकीन, पण गावचा नादच पुरा करील, ही लोकांची भावना आहे. अहो एकर गेला तर चालेल, पण डोक्यातला चक्कर लोकांच्या जात नाही. तसं दुर्योधनाच्या डोक्यामध्ये सूड भावना होती. पांडव संपवायचे, आपण संपलोय ना, पण पांडवांना संपवायचं. पण लोक हा विचार करतात का हो, आपल्याला ही वेळ आली का, नाही का. आपलं सगळं वाटोळं झालं कशामुळे हा विचार कोणी करतंय का. जी शहाणी माणसं असतात ना, ते आत्मचिंतन करत असतात. आपण सुद्धा केलं पाहिजे. आपलं वाटोळं झालंय ना, मग कशामुळे झालं असेल. आयुष्यभर ते कौरव अनितीनं वागले हो. पांडवांचं सगळं इस्टेट हरप करून घेतलंय. भगवान परमात्मा मध्यस्थी करण्याकरता गेलो तरी म्हणले देवाला, नाही देवा, सुचाग्रेन दास्य मी विना विद्येन केशवा. हे केशवा, सुईच्या टोकावर बसेल एवढी जमीन आम्ही पांडवांना देणार नाही. म्हणजे युद्ध अटळे. आणि युद्ध झाल्यावरती वाटोळं कोणाचं झालं, कौरवांचंच वाटोळं झालं. म्हणून आपली परिस्थिती अशी काय, माणसाने विचार केला पाहिजे. याच्यावरती मंथन केलं पाहिजे, आत्मचिंतन माणसाने केलं पाहिजे. आपल्यावर ही वेळ का आली, ते मंथन मात्र दुर्योधन कधीच करत नव्हता. माणसाकडे नीतिमंत श्रीमंती असली पाहिजे. घरात येणारा पैसा तृप्त असला पाहिजे. कोणाच्या मुंडक्या मुरगळून येणारा घरातला पैसा नसला पाहिजे. नीतिमंत श्रीमंती असली पाहिजे. लोक पैसा पापाचा असतो आणि पापाच्या पैशात घर बांधतात, ते बी वास्तुशास्त्रानुसार. अहो, देव जरी ईशान्य दिशेला असला ना, पापाचा पैसा असल्यावर तो कोपल्याशिवाय राहील का, कोपणारच. म्हणून नीतिमंत श्रीमंती माणसाची असली पाहिजे. दुर्योधनाच्या डोक्यात सूड भावना आहे. अश्वत्थामा जवळ आलाय आणि आल्याबरोबर अश्वत्थामाला म्हटलं, का रे अश्वत्थामा, तुला आपल्या बाजूचा सेनापती करतो. म्हटलं जा, पांडवांना मारून ये. रात्रीचा प्रसंग आहे. अश्वत्थामा गेला, तलवार हातात घेतली आणि त्या छावणीमध्ये पांडवांचे 5 मुलं झोपलेले होते. अश्वत्थामाला वाटलं पांडव झोपलेले, त्यांना 5 मुलांचे मुंडके उतरावले आणि ते 5 मुंडके घेऊन दुर्योधनाच्या समोर आलाय. दुर्योधन म्हणला, का रे 18 दिवस युद्ध केलं, एकदाही पांडव मला सापडले नाही. तू 1 तासात जाऊन पांडवांची मुंडकी घेऊन आला, मला दाखव. म्हणले मला वाटत नाही खरोखर पांडव असतील. समोर ज्या वेळेस घेऊन बघितलं ना, तर ते भीमाच्या मुलाचं मुंडकं होतं. आणि मग दुर्योधन म्हणला, अश्वत्थामा काय केलं रे तू. अश्वत्थामा, अरे हे लेकरांचा काय दोष होता, त्यांची काय चूक होती. आपलं युद्ध पांडवांबरोबर होतं, त्यांच्या मुलांना मारण्याची काय गरज होती म्हणली. दुर्योधन आयुष्यामध्ये पहिल्यांदा चांगलं बोलला होता आणि खरं बोलला होता, ते बी मरणाच्या वेळेस. शेवटी दुर्योधन म्हणला, अश्वत्थामा तुला आता पांडव सोडणार नाही म्हटले, तुला जिवंत मारतील. आणि दुर्योधनाने स्वतःचा देह त्याग केला, देह सोडला
इकडं द्रौपदी उठली, छावणीमधून ते रक्त वाहत आहे. मध्ये जाऊन बघितलं 5 मुलांचे धड पडलेले, 5 मुलं गेले. द्रौपदी आक्रोश करायला लागली, जगाच्या मालकाचा धावा करायला लागली. कोणत्या आईला वाटत असेल हो? ज्या आईचं लेकरू जातंय तिला विचारा काय दुःख असतं, ज्या आईचा मुलगा जातो तिला विचारा काय दुःख असतं जीवनामधलं. द्रौपदीचे 5 मुलं गेले. द्रौपदी आक्रोश करते, माता शशुनम निधनम सुतानम निशम्य घोरम परितप्यमाना. आक्रोश करते, देवा माझ्या मुलांना कोणी मारला असेल. भगवान परमात्मा आले, जगाच्या मालकाने द्रौपदीच्या समोर आले, द्रौपदीची समजूत काढली. पांडव त्या ठिकाणी आले, भगवंतानी कोणी मारला असेल त्याचा शोध घेतला आणि द्रौपदीच्या समोर आणून अश्वत्थामाला उभं केलंय. केल्याबरोबर पांडव म्हणाले, द्रौपदी सांग काय शिक्षा करू, या अश्वत्थामाला कोणती शिक्षा करू, याचे हात काढायचे का, याचे पाय काढायचे, याचं मुंडकं छाटायचं का, सांग द्रौपदी. आणि त्यावेळेस द्रौपदी म्हणली काहीच करू नका. मुच्यता मुच्यतामेश ब्राह्मणो नितरम गुरु हो. म्हणले तो ब्राह्मणांचा मुलगा आहे आणि विशेष म्हणजे आपल्या गुरूंचा मुलगा आहे, त्याला काहीच करू नका, सोडून द्या म्हणले. कारण मुलगा जाण्याचं दुःख काय असतं एका आईला विचारा. माझी मुलं 5 गेले, मला माहिती काय दुःख आहे, आणि ते दुःख माझ्या गुरु आईला व्हायला नको, अश्वत्थामाच्या आईला ते दुःख व्हायला नको, म्हणून सोडून द्या म्हणले अश्वत्थामाला. याला म्हणतात द्रौपदी. जर म्हणलं तर आम्हाला दया, द्रौपदी म्हणलं का दया, संत म्हणले का दया. विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थाने संतांकडे दया असते. तेच संत महात्मे माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा हे शरीर त्याच्या सत्तेशिवाय चालत नाही. अभंगाचं पहिलं चाले हे शरीर कोणाचे याचे, चाले शरीर कोणाचे याचे, चाले हे शरीर कोणाचे याचे, चाले हे शरीर कोणाचे याचे, कोण बोलविते कोणाची सत्य कोण बोलवितो हरिविना. तसे सत्ता दोन, एक भौतिक सत्ता आणि एक ईश्वराची सत्ता आहे. कारण भौतिक सत्ता ही ईश्वराच्या सत्तेवरती अवलंबून आहे. भौतिक सत्तेमध्ये आम्ही धरण बांधू शकतो नाही का, धरणाचं पाणी शहरापर्यंत घेऊन येऊ शकतो, ही भौतिक सत्तेत चालतं. पण धरणातच जर पाणी येत नसेल तर त्याला ईश्वराची सत्ता लागेल का नाही, पाऊस लागेल का नाही. तसं ईश्वराच्या सत्तेवरती अवलंबून आहे भौतिक सत्ता. पण भौतिक सत्तेमध्ये आम्ही भरपूर घोटाळे करत असतो, पण ईश्वराच्या सत्तेमध्ये होत नाही. मरण कोणालाही चुकत नाही. मग त्या जगाच्या मालकाची सत्ता आहे. मग आम्ही कसं जीवन जगलो पाहिजे, कसं जीवन माणसाने चांगलं जीवन जगलं पाहिजे ना. कारण आम्हाला उत्तमाची उरे घेती मागे, उत्तमाची उरे घेती मागे, तुला म्हणे कमर नती झाले, उत्तमाची उरे घेती मागे, उत्तम
उत्तमची उरी कीर्ती मागे. माणसाची कीर्ती मागत असते हो. कारण जीवनामध्ये चांगले कर्म माणसाकडून घडले पाहिजे. आम्हाला वाटत असेल आमचं कर्म बघणारं कोणी नाही, नाही का? आमच्या कर्माला 13 साक्षीदार आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, तुमचं मन, तुमची बुद्धी, अहंकार, चंद्र, सूर्य, तारे, या दिशा आणि हृदयामध्ये असलेला परमात्मा. मग किती डिलीट करा, किती पुरावे नष्ट करा, कार्यक्रम सुटत नाही. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात आम्हाला भोगावंच लागणार आहे. चांगले कर्म करा, चांगलं जीवन जगा. कारण त्याच्या सत्तेशिवाय काहीच चालत नाही. आम्ही कितीही म्हणलो ना, आमचं मरण आम्हाला माहिती आहे का? आमचं मरण किती दिवसांनी, किती वर्षे आम्ही जगणार आहे, कोणालाच माहित नाही हो. कोणालाच नाही. डॉक्टर नीतू मांडके तुम्हाला माहित असेल, कारण जगामधले नंबर 1चे हृदयरोग सर्जन डॉक्टर होते. डॉक्टर नीतू मांडके. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांची बायपास सर्जरी नीतू मांडकेंनी केली होती. कारण हजारो 5 का 6 हजार त्यांनी हृदयाचे ऑपरेशन केलं होते. पण ते शेवट कसे गेले माहिती का? त्यांनाच हृदयविकाराचा झटका आला बाबा. त्यांनाच हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्याबरोबर 10 डॉक्टर लोकांची टीम बरोबर होती. हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांनी सांगितलंय, मला हृदयविकाराचा झटका आला, अमक्या अमक्या नावाचं इंजेक्शन मला द्या, मी वाचेल. पण ते इंजेक्शन भरूपर्यंत इकडे देह निघून गेला होता. जिंदगी के किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. देह जाईल जाईल, रात काळो काळेल, नाशिवंत देह जाणार सगळं. आयुष्य साधुवाळ सावधान, काळाची उडी पडेल बादेवा, सोड देना देवा. क्षण भंगूर नाही बरे बरा, वारे सावध तुला मायाचा. काही न चले बघा करा पडेल बाबा, तुषार तुराई बोलता. राम 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 जिंदगी एक गिरायक आहे. कधी जावा लागेल याचा भरोसा नाही. कधी जावा लागेल याचा भरोसा नाही. मायकल जॅक्सन तुम्हाला माहित होता ना, अमेरिकेचा एक उत्कृष्ट गायक होता मायकल जॅक्सन. इतका श्रीमंत होता, करोडपती होता. त्यांनी त्याचं मेडिकल चेकअपला 12 डॉक्टर नेहमी बरोबर असायचे त्याच्या. किती? 12 डॉक्टर. 150 वर्ष जगायचं होतं त्याला, मायकल जॅक्सनला 150 वर्ष. त्यांना आपणच केला होता, 150 वर्ष मी जगणार म्हणजे जगणार. 12 डॉक्टर त्याला मेडिकल चेकअपला बरोबर असायचे नाही. त्याचं जेवण होतं ना राजूभाऊ बापू, तर ते लॅबमध्ये टेस्ट व्हायचं, मग त्याला जेवण दिलं जायचं. त्या शरीराला काय पोषक आहे, काय लागत असेल, आणि त्याचा कुठलाही पार्ट खराब होऊ त्यांना अशी माणसं बरोबर ठेवलेली होती. किडनी दान देणारा, हृदय खराब झाला तर हृदय दान देणारा माणसं, एवढं श्रीमंती होती. पण किती वर्ष जगला, जीवन असं जगत होता. त्याच्या इतका ऐश्वर्य संपन्न माणूस नव्हता जगामध्ये दुसरा कोणी, मायकल जॅक्सन सारखा. पण फक्त 150 वर्ष जगायचं होतं, फक्त 50 वर्ष जगला. त्याच्याबरोबर 12 डॉक्टर बरोबर होते. त्याला हृदयाची गती ज्यावेळेस स्लो झाली ना, त्यावेळेस डॉक्टरांनी भरपूर प्रयत्न केले, नाही थांबू शकले त्याला. अमेरिकेने म्हणले कित्येक मोठमोठे डॉक्टर आले होते त्याचे उपचार करता, नाही जगला. एकदा आयुष्य संपलंय ना, मग आम्ही कितीही प्रयत्न करा, घरचे 4 डॉक्टर जरी असले, किती मोठं हॉस्पिटल असलं ना, आपल्याला कोणीच वाचू शकत नाही. तुटला आयुष्याचा द्वारा येरावा उगा पसारा. आयुष्य संपलंय, लगेच निघावं लागणार आहे. कारण आम्ही म्हणत असतो माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी, तेवढी प्रॉपर्टी, एवढा पैसा आहे, जगाचा मालक हसत असतो. भगवंत म्हणत असतो, अरे वेड्या, हा सगळा 7-12 माझ्या मालकीचा आहे, तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या करारावरती इथं पाठवलं. बेट्या, ज्या दिवशी करार संपेल ना, त्या दिवशी तुला शर्टाचं बटन लावायला सुद्धा वेळ दिला जाणार नाही. तू जगाचा मालक. कधी आपली वेळ संपेल आपल्याला माहित नाही. म्हणून जीवन चांगलं जगलं पाहिजे. हल्ली तर माणसाला फक्त 60 वर्ष आयुष्य राहिलंय, तरी एवढा आट्टा असा असतो की माझ्याकडे एवढं पाहिजे. काय जीवन जगायला किती लागतं. काही लोकांच्या 10 पिढ्या बसून खातील तरी त्यांचा हाव संपलेली नसते.
त्याला वाटतं 10-11वी पिढी काय केली त्याला पंचायत पडलेली असते. विठ्ठल 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 जीवन चांगलं करा. वाईट कर्म माणसाकडून होऊन जात असतात आणि चांगले कर्म माणसाला करावं लागत असतात. तुमचा जर कर्मावर विश्वास असेल, देवावर जर श्रद्धा असेल ना, काळ किती वाईट येऊ द्या हो, त्याच्यातून नक्की मार्ग निघत असतो. नुसतं पैसा कमावण्याकरता जगू नका. आपल्याला कधी जावं लागेल याचा भरोसा नाही. जे सुखासाठी कराल ना त्याच्यात आनंदच मिळेल असं नाही, पण जे आनंदाने कराल ना त्याच्यात नक्की एक दिवस सुख मिळणार आहे. आयुष्य म्हणजे एकेरी मार्गाप्रमाणे असतो. मागं वळून बघता येतं पण मागं जाता येत नाही. या विश्वामध्ये तोच खरा भाग्यवान आहे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अथुर्णासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे आणि आपल्या वंजळीतलं दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. तोच खरा भाग्यवान आहे. चांगलं जीवन भगवंताकडे मागायचं असेल तर एकच मागा. जगाच्या मालकाला म्हणा देवा हे सगळं तुझं आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे. देवा एकच काम कर, हिची दान दे का देवा, तुझा विसर न बाबा. देवा तुझा विसर माझ्या जीवनामध्ये पडला नाही पाहिजे, एवढं काम कर. स्वतःला जर मोठं व्हायचं असेल ना तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करायला शिकलं पाहिजे. जी माणसं फक्त स्वतःचा विचार करतात ना त्यांची प्रगती कधीच होत नाही, पण जी सर्वांचा विचार करतात त्यांची कायम प्रगती होत असते. विठ्ठल म्हणून माणसाने चांगलं जीवन जगावं. आपल्याबरोबर धन दौलत येणार नाही, चांगलं जीवन जगा ना. एखादी वस्तू जर वापरली नाही ना ती गंजून जात असते बरं का. एखादी वस्तू जर वापरली नाही ती गंजून जात असते आणि जास्त वापरली तर ती झिजून जात असते. मग न वापरता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखदुःखामध्ये झिजणे केव्हा चांगलंच आहे ना. म्हणून दुसऱ्या करता माणसाने झिजलं पाहिजे. आजही समाजामध्ये दान देणारे माणसं भरपूर आहे हो, भरपूर माणसाने दान देणार. कारण आज माऊली ज्ञानोबरायाची पालखी सोहळा जातोय आळंदी ते पंढरपूर. क्लास 1 अधिकाऱ्यांसारखे लोक पाण्याची बॉटल घेऊन आमच्या वारकऱ्यांना उभे असतात. त्यांना नाश्ता असेल. आमच्या वारकऱ्याची एवढी सेवा करतात हे लोक. खऱ्या अर्थाने माझ्या माऊली ज्ञानोबरायाची किती कृपा म्हणावं लागेल वारकरी संप्रदायावरती. अहो संतांनी जे दिलंय आम्हाला, आमच्या महाराष्ट्रामध्ये संतांचे एवढे मोठे उपकार आहे हो, किती मोठे उपकार आहे. आजही माऊली ज्ञानोबरायाचं नाव जर घेतलं तर आम्हाला कोणी काहीच कमी पडू देत नाही, उपाशी कधी मारणार. माऊली ज्ञानोबरायाचे किती मोठे उपकार आहे आमच्यावरती. मी नेहमी बोलत असतोय अहो माऊली ज्ञानोबरायांचा त्या काळामध्ये त्याग होता म्हणून आम्ही 50-50 लाखाच्या गाड्या वापरतोय. ताकद आहे माझ्या माऊलीची. म्हणून तरी आजही आमचे काही कीर्तनकारांची मला क्यू येते राजू खरोखर ना. कधी कधी वाटतंय एवढं माऊली ज्ञानोबरायाने ऐश्वर्य दिलंय, एवढा नित्तळ संप्रदाय माझ्या माऊलीनं दिलाय, एवढे उपकार आपल्यावरती. माऊलीनं हा समाज घडवला हो. लोक आपल्या पुढं करत असतात तरी आमचे कीर्तनकार काही काही असे ना कसंही वागतात हो. आचारसंहिता सोडून वागले जातात आणि त्याच लोकांचा त्रास चांगल्या लोकांना होतो महाराज. चांगल्या लोकांना त्रास भोगावा लागतो. जे चांगले कीर्तनकार आहेत त्यांना भोगावं लागत असतो. माऊलीनं सुंदर जीवन दिलंय हो. माऊली ज्ञानोबरायाकडे एकदा बघा. माझ्या माऊलीनं किती त्रास त्या काळामध्ये सहन केलाय. 4 भावंड असेल एवढा त्रास सहन केलाय म्हणून आज कुठंतरी आम्ही सुखी आहेत. याचं कोणालाच भान नाही. फक्त प्रत्येक कीर्तनकार जर विचार केला ना, थोडे माणसं सोडले तर धंदा म्हणून बघतात हो त्याच्याकडं. हे कधीच केलं नाही पाहिजे. कारण माझ्या माऊली ज्ञानोबरायाने एवढं आम्हाला दिलं ना. चांगलं जीवन जगा. चांगलं जीवन माणसाला जगता आलं पाहिजे, दुसऱ्या करता वागता आलं पाहिजे. दुसऱ्याला ज्याला गरज असेल समाजामध्ये त्याला आम्हाला दान करता आलं पाहिजे, दान केलं पाहिजे. विठ्ठल कारण आजही विठ्ठलराव लहानेंसारखे माणसं या जगामध्ये. तात्याराव लहानेंसारखे माणसं आहे. तात्याराव लहाने डॉक्टर, डोळ्याचे डॉक्टर होते. लाखो ऑपरेशन त्या माणसाने फ्री केले हो. लाखो ऑपरेशन फ्री केले. आजही त्यांचे छोटे बंधू डॉक्टर विठ्ठलराव लहाने महाराष्ट्रामधले नंबर 1चे प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर आहे विठ्ठलराव लहाने. आजही लातूर या ठिकाणी त्यांचं मोठं हॉस्पिटल आहे. आजही गरीब व्यक्ती कोणी जर असेल ना त्यांना दाखवून द्यायची, ते आजही त्या गरीब व्यक्तीचं ऑपरेशन करतात फ्रीमध्ये. तेच विठ्ठलराव लहाने डॉक्टरांना एका पत्रकाराने विचारलं, म्हणले डॉक्टर साहेब तुम्ही एवढे मोठे झाले, तुमचं नाव झालं कसं एवढं मोठं, तुम्हाला हे सुचलं कसं बा नाही का, तुम्ही दररोज ऑपरेशन 4-4, 5-5 फ्री करतात, हे कसं सुचलं. ते म्हणले मी लहान होतो, आईनं मला एका शेजारच्या मावशीकडे पाठवले, म्हणले जा बाळा एक साडी घेऊन ये त्या मावशीकून. डॉक्टर साहेब म्हणले मी पळत गेलो त्या मावशीकून साडी घेतली, घरी आलो, आईला साडी दिली पण मला राहवलं नाही. मी आईला विचारलं आई तू मला त्या मावशीकडे साडी आणण्याकरता पाठवलं, तुझ्याकडे नव्हती का गाई एखादी साडी. डॉक्टर साहेबाला आई म्हणली अरे बाळा मला गावाला घालून जाण्यासाठी माझ्याकडे एकही साडी नाही. विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आत्ताच या ठिकाणी खोतकर परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपल्या वैजापूर शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष त्यांच्या सौपत्नी आमच्या शिल्पा भाभी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्याबरोबर आपल्या परिसराचे नगरसेवक असणारे आमचे दिनेश भाऊ राजपूतसुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे याच ठिकाणी आता डॉक्टर डोंगरे साहेब सुद्धा येऊन गेले, त्यांनाही खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल डॉक्टर साहेब त्या मावशीकून साडी घेऊन आले आणि राहुलं नाही त्यांना. त्यांनी आपल्या आईला विचारलं, आई तू मला शेजारच्या मावशीकडे साडी आणण्याकरता पाठवलं का? पण तुझ्याकडे नव्हती का ग एकही साडी? आई त्यावेळेस म्हणली, बाळा गावाला घालून जाण्यासाठी माझ्याकडे एकही साडी नाहीये. डॉक्टर साहेबांनी आईचे ते शब्द ऐकले आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. डॉक्टर साहेब म्हणले, आई राब राब राबते, आयुष्यभर कष्ट करते, पण त्या आईला गावाला घालून जाण्यासाठी तिच्याकडे एकही नवी साडी नाहीये. इतकं वाईट वाटलं. डॉक्टर साहेब म्हणले, एवढं वाईट वाटलं. आणि त्याच दिवशी निश्चय केला, त्याच दिवशी विचार केला, शिकून एवढं मोठं व्हायचं, एवढं मोठं व्हायचं, एवढा पैसा कमवायचा, एवढं धन कमवायचं, का आईला दररोज एक नवी साडी घेऊन देता आली पाहिजे, एवढं मोठं व्हायचं म्हणले. डॉक्टर साहेबांनी अभ्यास इतका केला, खूप अभ्यास केला. परळीला कॉलेजला असताना त्या कॉलेजामधल्या जे आवारामध्ये नारळाची झाडं आहे ना, त्या झाडाला कावडीनं आणून पाणी घालायचे लांबून. आणि कॉलेज त्यावेळेस डॉक्टर साहेब सांगत होते, मला 30 रुपये महिन्याला द्यायचं म्हणले. आणि त्या 30 रुपयामध्ये 15 रुपयात मी नाश्ता करायचं आणि 15 रुपयात खोली भाडं भरायचं. जेवण सकाळचं आयुष्यात नव्हतं. एवढे कष्ट केले म्हणले, एवढा अभ्यास केला, एवढी जिद्द मनामध्ये होती. परळीला असताना तिकडं मेडिकल कॉलेजला नंबर 1 आलो म्हणलं, महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा आलो. आणि महाराष्ट्रामधला नंबर 1चा प्लॅस्टिक सर्जन डॉक्टर झालो. आणि झाल्यावर हॉस्पिटल मोठं टाकलं. आईला दररोज एक नवी साडी घेऊनही देतो म्हणले, याच्यातही वाद नाही. आईला दररोज एक नवी साडी घेऊन द्यायचं. पण एक दिवस गरीब बाप माझ्या ओपीडी मध्ये आला म्हणले. त्याच्याबरोबर छोटीशी 21 वर्षाची त्याची मुलगी होती. मुलीला माझ्या जवळ घेऊन आला आणि आल्याबरोबर मला विचारलं, डॉक्टर साहेब माझ्या मुलीचं होठ चिरलेलं आहे, तिच्या होठाची प्लॅस्टिक सर्जरी करायची डॉक्टर साहेब, मी एक शेतकरी बाप आहे, बघा किती खर्च येईल. डॉक्टर साहेबांनी त्यांना सांगितलं 5 ते 6 लाख रुपये लागतील. तो गरीब बाप म्हणला, डॉक्टर साहेब माझ्याकडे एवढे पैसे नाही हो, मी माझ्या मुलीचं ऑपरेशन करत नाही, तिचं होठ चिरलेला असल्यामुळं तिचं लग्न जमत नाही हो, तिला कोणी स्वीकार करत नाही तिचा, नका म्हणले, माझ्याकडे एवढे पैसे नाही, मी माझ्या मुलीला वापस घेऊन जातो. तो बाप आपल्या मुलीला घेऊन निघाला. डॉक्टर साहेबांच्या डोक्यात जुना विचार आला का आपण सुद्धा हे कष्टमय जीवन काढलेलं आहे, गरिबी काय असते डॉक्टर साहेबांनी सोचलेलं आहे. आणि डॉक्टर साहेबांनी त्या मुलीच्या बापाला ताबडतोब मागं बोलवलं. त्या मुलीचं ऑपरेशन मी फ्री करून दिलं, 1 रुपया सुद्धा घेतला नाही. आणि ऑपरेशन सक्सेस झालं. 6 महिन्यानंतर त्या मुलीचं लग्न जमलं. आणि तो बाप माझ्या हॉस्पिटलमध्ये पेड्याचं बॉक्स घेऊन माझ्यापर्यंत आला. म्हणजे तो माझ्याकडे आला, माझ्याकडे बघत होता, माझ्याकडे बघत बघत म्हणत होता, डॉक्टर साहेब मी माझ्या जीवनामध्ये भगवंताला कधीच बघितलं नाही, पण खऱ्या अर्थाने तुमच्या रूपाने आज मी जगाच्या मालकाला भगवंताला बघतोय. डॉक्टर साहेब म्हणले, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, तो माझ्याकडे बघून रडत होता. डॉक्टर साहेब कधीच देवाला बघितलं नाही हो,
तुम्ही माझ्या मुलीचं ऑपरेशन केलं, तिचं ऑपरेशन सक्सेस झालं म्हणून तिचा कुणीतरी आज स्वीकार केलाय. डॉक्टर साहेब म्हणले मला एवढं समाधान वाटत होतं, एवढं समाधान वाटत होतं, एवढी प्रॉपर्टी कमवली, आयुष्यात एवढं समाधान कधी वाटलं नव्हतं. आज त्या मुलीच्या बापाला मदत केली, मुलीचं ऑपरेशन केलं म्हणून खऱ्या अर्थाने आज मला समाधान वाटत होतं. आणि डॉक्टर साहेब म्हणले त्यांना माझ्या हातावरती एक पेढा ठेवला, एक पेढा माझ्या हातावरती ठेवला, त्या पेढ्याकडे मी बघत होतो आणि आयुष्यभर कमावलेली प्रॉपर्टी त्या पेढ्यासमोर खुजी वाटत होती, म्हणले लहान वाटत होती. एवढं मनामध्ये समाधान वाटलं. आणि डॉक्टर साहेब सांगत होते त्याच दिवशी मी ठरवलं आजपासून गरीबाचे 5 ऑपरेशन फ्री करायचे दररोज. म्हणून जीवनामध्ये दुसऱ्याला काम आलं पाहिजे. एखाद्याला जर आम्ही मदत केली ना, ती मदत केल्यावरती किती मनाला समाधान वाटतं एकदा करून बघा, मग खऱ्या अर्थाने तुम्हाला समाधान वाटेल. हे बघा धन दौलत आमच्या बरोबर येणार नाही, काहीच पैसा अडका येणार नाही. लता दीदी मंगेशकरांची शेवटची मुलाखत तुम्ही ऐकली असेल. 1 महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये पडून होते लता दीदी मंगेशकर. एका पत्रकाराने त्यांची मुलाखत घेतली. गडगंज प्रॉपर्टी होती. लता दीदी सांगत होत्या 1 महिन्यापासून मी हॉस्पिटलमध्ये पडून आहेत. माझ्या बंगल्यासमोर सगळ्यात महागडी कार, सगळ्यात ब्रँडेड कार जगामध्ये कुणी वापरत नसेल ती कार मी वापरत होते. पण 1 महिन्यापासून ती कार त्याच ठिकाणी उभी आहे. आज माझ्या काहीच कामाची नाही. माझा बंगला म्हणजे माझा राजवाडा होता म्हणले, पण तो बंगला आज माझ्या काही कामाचा नाही. महिन्यापासून 10 बाय 10च्या खोलीमध्ये मी असते. पण मी दररोज माझ्या जेवणामध्ये 25 पक्वान्न असायचे, 25 पदार्थ असायचे. पण आज जे जेवण करते ना, संध्याकाळी कपभर पेजे आणि सकाळी कपभर पेजे, दुसऱ्या याच्या व्यतिरिक्त काही नाही. 1 महिन्यापासून लता दीदींच्या शेवटच्या काळातलं सत्य वाक्य, हा जीवनात काहीच काम येत, किती धन कमवा ते शेवट आपल्याला काम येणार नाही. लता दीदी सांगत होते ज्या ठिकाणी मी जाईल त्या ठिकाणी हजारो माणसं माझ्या मागं पुढं असायची. पण आज 1 महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये एकच नौकर माझी सेवा करायला आहे, कोणीच नाही. फक्त लोक सुखामध्ये असतात, दुःखामध्ये आपल्याबरोबर कोणीच येत नाही. विठाला विठाला लता दीदी सांगत होते त्याच जीवनामध्ये धन कमावण्यापेक्षा लोक कमावले असते ना, ते आज माझ्या बरोबर असते हॉस्पिटलमध्ये. चांगलं जीवन जगा. कारण आपल्याबरोबर धन दौलत येणार नाही, पैसा अडका येणार नाही, काहीच येणार नाही. चांगलं जीवन जगा. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याच्या सत्तेशिवाय काहीच चालत नाही. कधी जावा लागेल याचा भरोसा नाही. म्हणून त्याच्या भजनाला चुकू नका. देखवी त्याच्या भजनाला चुकू नको. त्याचं भजन कर, त्याचं चिंतन कर. ओ पापी मन करले भजन, मोका मिला तो करले जतन. बात में प्यारे पछताएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा, पिंजरे से पंछी निकल जाएगा. क्यों करता है मेरा मेरा, ना कुछ तेरा ना कुछ मेरा. खाली हाथ आएगा तू खाली हाथ जाएगा, जैसे किए कर्म तूने वैसा फल पावेगा. बात में प्यारे पछताएगा,
से पंछी निकल जाएगा, पिंजरे 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 से पंछी निकल जाएगा. चांगलं जीवन जगावं. कधी जावं लागेल याचा भरोसा नाही. म्हणून ते जगाच्या मालकाचं भजन करा, त्याचं चिंतन करा. कारण आयुष्यामध्ये आम्हाला कधी जावं लागेल याचा भरोसा नाहीये. म्हणून चांगलं जीवन जगा. हे बघा, आयुष्य जगायला पैसा जोडावा लागतो, पण आयुष्य सुंदर करायला 4 माणसं जोडावी लागत असतात. आयुष्य नुसतं जगणं महत्वाचं नाही हो, ते सुंदर करणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या मैदानातला घोंगावात येणारा चेंडू आम्ही जर व्यवस्थित खेळलो नाही ना पोरं, तो आपल्याला या स्पर्धेच्या पटलावरून आउट करतो. तसंच या जीवनाच्या पटलावर जीवन चांगलं जगायचं असेल ना, आपल्याला आउट जर व्हायचं नसेल ना, तर चांगलं जीवन माणसाला जगता आलं पाहिजे. माणसाने किती प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटी पैसा कधीच साथ देत नाही. म्हणून चांगलं जीवन जगा. सुंदर व्यक्ती म्हणून जीवन जगण्यापेक्षा सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जीवन जगा ना. कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपत असते आणि सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहत असते. विठाल विठाल. कारण जीवनामध्ये सृष्टी कितीही बदलली ना तरी माणूस पूर्णतः सुखी होऊ शकत नाही. पण जर दृष्टी बदलली ना, माणूस नक्की सुखी होत असतो. सुसंस्कृत लोकांची संगत आणि यशस्वी माणसाचं मार्गदर्शन जर जीवनात असेल ना, माणूस कधीच बिघडत नाही हो. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझ आहे, योग्यता नसताना मिळते आणि चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरू नये, नसताना खचू नये. म्हणून चांगलं माणसाला जीवन जगता आलं पाहिजे. कारण लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करू नका. समाज काय म्हणेल हा विचार जर आमच्या मनात आला ना, माणसाची कधीच प्रगती होत नसते. म्हणून जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा सर्वजण आपल्या हरण्याची वाट पाहत असतात. चांगलं जीवन जगा. विठाल विठाल. कारण जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही ना, तोपर्यंत आपल्याला कोणीच हरू शकत नाही. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. आणि जिंकण्याची सुरुवात तिथून करा जिथून सगळ्यात जास्त हरण्याची भीती असते. ध्येय जर माणसाचं उंच असेल ना, तर झेपही उंच घ्यावी लागते हो. कधी कधी देव तुमची परिस्थिती सुधारत नसतो, कारण त्याला तुमची मनस्थिती सुधारायची असते. जीवन आहे खरी कसोटी, हार कधी मानू नका. आणि येईल तारावयास असं कोणी वाट कोणाची पाहू नका. आपल्याला कोणी वाट कोणाचीच पाहू नका. सगळं आपल्याला करावं लागणार. चांगलं जीवन जगा. विठाल विठाल. कारण जीवनामध्ये कारण सांगणारे माणसं कधीच यशस्वी होत नसतात आणि यशस्वी झालेले माणसं कधीच कारण सांगत नसतात. जे काही करायचं ते गर्दीतून बाहेर येऊन करा. लोक फक्त सपोर्ट करतील, पण आधार द्यायला पाठीमागं उभं राहायला कोणीच येत नसतं. अडचणीत असताना अडचणीपासून लांब पडण्यामध्ये अधिक अडचणीत जाण्यासारखं आहे. ध्येय एवढं मोठं ठेवा का नशिबाला सुद्धा झुकावा लागेल. आणि ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा का लोक वेड म्हटले तरी चालतील. कारण वेडीच माणसं इतिहास घडवत असतात आणि शिकलेली माणसं इतिहास वाचत असतात. विठ्ठल कारण जीवनामध्ये चुकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणायला शिका. नुसतं स्वार्थासाठी जगू नका. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. कारण समाज असा इमानदारीने काम करणाऱ्या माणसांना 2 बक्षीस हमखास असतात. एक म्हणजे विरोध आणि दुसरी म्हणजे टीका, नाही का. अस्तित्वातून एकदा संघर्ष निर्माण झाला ना, मग जीवनामध्ये वेगळीच मजा असते जगण्याची. ते अस्तित्व विकत सुद्धा घेता येत नाही, नाही का. आणि फुकट सुद्धा कुठं मिळत नाही. विठाला म्हणून माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. त्याच्या भजनाला सुनू नको. मानसाची देव चालावी अहंता, मीची एक करता म्हणू नये, नाही का. कारण तो अहंता सुद्धा तो जगाचा मालक चालत असतो. माणसाला घमंड नसली पाहिजे कुठल्याही प्रकारची. कारण आकाशात उडणारे पक्षी सुद्धा कधी घमंड करत नाही बापू, नाही का. त्यांना सुद्धा माहित असतं एक ना एक दिवस या जमिनीवरती यावं लागतं. माणसाला अहंकार नसला पाहिजे, घमेंड नसली पाहिजे. सोनं वितळलं का दागिना तयार होतो, लोखंड वितळलं का अवजार तयार होतो, माती नरम झाली का पीक चांगलं येतं, आणि पीठ नरम झालं का भाकर चांगली बनते, आणि माणूस नम्र झाला का माणसाचाच देव होतो. देवाकडे जाण्याची गरज सुद्धा नसते. म्हणून नम्रता माणसा मग असली पाहिजे. ज्ञान असावं माझ्या माऊली ज्ञानोबारायासारखं, वैराग्य असावं जगद्गुरु तुकोबारायासारखं, भक्ती असावी माझ्या नामदेव महाराजांसारखी, लढणं असावं माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांसारखं, आणि जगणं असावं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं.
माणसाला असं जगता आलं पाहिजे. माणसाने जीवनामध्ये ह्या 4 गोष्टी तरी मिळवल्या पाहिजे. एक तर शरीर जिंकता आलं पाहिजे, एक तर जग जिंकता आलं पाहिजे नाही का, एक तर देव जिंकता आला पाहिजे, एक तर काळ जिंकता आला पाहिजे. याच्यातलं काहीच जमलं नाही तर शास्त्र सांगतं तसे जन्म निरर्थक. माझ्या जगद्गुरु माझ्या नाथबाबांनी काळ जिंकला हो. जगद्गुरु तुकोबारानं शरीर जिंकलं, माझ्या जनाबाईनं देव जिंकला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जग जिंकलाय. म्हणून चांगलं जीवन जगा, भगवंताचं भजन करा. कारण वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता राहिली अंत मग कोटी. वृक्षाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही. मग आपलं काय, आपण काय विनाकारण अहंकार करतोय. म्हणून त्याचं भजन करा, त्याचं चिंतन करा. पण काही साधक मंडळी माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, का हो तुकोबाराया तुम्ही म्हणता भगवंत भगवंत विठ्ठल विठ्ठल, कुठे म्हणले तो पांडुरंग परमात्मा अभंग. तुका म्हणे विठोबर नाचा भाय, म्हणे विठोबर नाचा भाय, म्हणे विठोबर नाचा भाय, म्हणे विठोबर नाचा भाय. काय गुणे आहे चराचरी, काय गुणे आहे चराचरी. ऐकावी एक नारायण, ऐकावी एक नारायण, दयाचे भजन चुकू नको. दया दयाचे
दोनच मिनिटं खाली बसा सगळेच, फक्त बसा 2 मिनिट, 2 जागेवर बसा. आपण 2च मिनिटामध्ये समारोप करू. तुम्हाला सांगतो, तुका म्हणे विठू भरला सबाह्य काय येऊने आहे चराचरी. आज ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालो होतो ते निमित्त म्हणजे कैलासवासी वाल्मिक जगन्नाथ पाटील कोतकर. कारण भाऊंना जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. सुंदर असा हा भाऊंचा सोहळा. खऱ्या अर्थाने आमची विनोद भाऊ असेल, त्याचप्रमाणे प्रमोद भाऊ असेल. सुंदर या दोन्ही मुलांनी, त्यांचे भाऊ असतील सर्वच, आता प्रमोद भाऊ विनोद भाऊंच्या चुलते. सुंदर अशा आपल्या वडिलांचा सोहळा त्यांनी खऱ्या अर्थाने पार पडला आहे. कारण जीवनातील वडील एकदा निघून गेले ना, माणसाच्या जीवनामधला आधार निघून जात असतो. कारण माणसाच्या जीवनामध्ये कुणी असेल तो म्हणजे खऱ्या अर्थाने बाप खऱ्या अर्थाने आधार असतो. आई घराचं मांगल्य असते, तर बाप खऱ्या अर्थाने घराचं अस्तित्व असतो. हजारो माणसं मिळतील माणसा आयुष्यामध्ये, पण हजारो चुकांना क्षमा करणारा बाप पुन्हा कधी मिळणार नाही. ढगाच्या आड गेलेला सूर्य दिसेल, पण माती आड गेलेला बाप पुन्हा कधी दिसणार आहे का हो आपल्याला? कधी दिसणार नाही. तुम्ही कितीही शिकलात ना, कितीही पैसा कमवला ना, आईबापाच्या आशीर्वादाचं सगळं काही व्यर्थ असतं. म्हणून जीवनातला खऱ्या अर्थाने या परिवाराचा बाप निघून गेलाय. बाप म्हणजे काय हो? बाप म्हणजे जीवनातलं माप असतं, पाठीवरची थाप असते. खऱ्या अर्थाने तो खरा बाप असतोय. बाप म्हणजे
ध्येयाकडे नेणारी शिडी असते, संकटातून पार करणारी होडी असते, कधी तिखट वागला तरी जीवनभराची गोडी असते. खऱ्या अर्थाने तो बाप असतो. कारण आमच्या आयुष्यातील समुद्रामधला तो बाप म्हणजे एक दीपस्तंभ असतोय, आधार असतोय. जीवनातला बाप एकदा निघून गेला ना, मग आमच्या जीवनात काही शिल्लक राहत नाही. तसं ह्या परिवाराचा बाप निघून गेलाय. कारण बाप स्वाभिमानी बाना बाप कन खर कना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूच्या संवेदना. बात्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब, त्याच्या कष्टाच्या घामाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल, बाप जागवतो म्हणून घर झोपते कुशाल. बाप तो बाप असतो. आमच्या दरवाजासमोर आमचा बाप बसलेला आहे, ती श्रीमंती. आमची आई बसलेली, ती श्रीमंती. आईबाप एकदा निघून गेले म्हणून कोणाला दाखवायची होय श्रीमंती. आजही आमच्या मातावर्ग इथं बसलेले आहे. कारण आज तुम्ही माहेरी जा बरं, तुमचा बाप जर जिवंत असेल ना, ज्या दिवशी लेक घरी येणार आहे ना, त्या दिवशी सकाळपासून त्या रस्त्याकडे बघत असतो. आज माझी मुलगी येणार आहे, आज माझी लेक येणार आहे. रात्रभर झोप लागत नाही त्या बापाला. पोरगी घरी येऊ द्या, पोरीला म्हणतो 4 दिवस राहा, नको जाऊ पोरी. तू जर असेल ना माहेरामध्ये, मला करमतंय, तू थांब या ठिकाणी, जाऊ नको पोरी. एवढं प्रेम त्या बाप त्या मुलीवरती करत असतो, त्या मुलावरती करत असतो. पण ज्यावेळेस तुम्ही सासरी निघाल ना, त्यावेळेस त्या बापाच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. पण तो जाताना तुमची पिशवी कधी रिकामी पाठवत नाही. 4 शेंगा देईन, 4 शेवया देईन. खऱ्या अर्थाने तो बाप असतो. म्हणून आमच्या जीवनातला बाप एकदा निघून गेला ना, काही नाही. माहेर किती दिवस येऊ, माहेरामध्ये आमचा बाप जोपर्यंत जिवंत आहे, आमची आई जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंतच माहेर आहे, नंतर नाही. कारण त्या माहेरामध्ये आमचं दुःख सांगणारं कोणी शिल्लक राहिलं नाही ना. म्हणून या परिवाराचा बाप निघून गेला. वाल्मिक भाऊंचं कार्य चांगलं होतं. कारण 4 भावाचं कुटुंब, मोठे घरात असल्या कारणाने सगळ्या जबाबदाऱ्या लवकर त्यांच्या खांद्यावरती पडल्या. 3 भावांचं पालन पोषण असेल, वडिलांना कामामध्ये हात असेल. कारण मोठे असल्यामुळं घरातील काम त्यांच्यापर्यंत लवकर आलंय आणि कष्टमय जीवन जगले. सुसंस्कृत असा परिवार त्यांनी घडवला आहे. कारण आमचे विनोद भाऊ सारखे, आमचे प्रमोद भाऊ सारखी मुलं त्यांनी घडवली. एक मुलगी सुद्धा, मुलीचं लग्न लावून चांगल्या परिवारामध्ये मुलगी दिली. त्यांची जावई असेल, मुलगी असेल, सुंदर असा परिवार त्या बापाने उभा केलाय. आणि तोच बाप निघून गेलाय. सुखाचे दिवस जवळ येतात, बाप निघून गेलाय. म्हणून जीवनामधला बाप एकदा गेलाय. म्हणून दोन्ही मी मुलांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देईन. सुंदर असा आपल्या वडिलांचा सोहळा साजरा केलाय. कारण माणसाचा सोहळा कधी होऊ नये, शेवटचा सोहळा तुम्ही चांगल्या पद्धतीने बापाचा साजरा केलाय, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. आज या कार्यक्रमासाठी आमचे बाप्पूसाहेब मापरे असतील, आमचे आबा मापरे उपस्थित आहेत, सर्वच आता राजूभाऊ जानराव असतील, समोर बसणारे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, वाडी हरदेच्या वाडीवरून आलेले पाहुणे, त्यांनाही धन्यवाद देतो. समोर बसणारे सर्वच आमचे नितीन भाऊ तांबे असतील, प्रमोद भाऊ आहेत, आमचे प्रमोद भाऊंची चुलते, सर्वांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आणि त्याचप्रमाणे गणेशजी महाराज गीतेसुद्धा आपल्याला लाभलेत. कारण ही गायक सहजासहजी सापडत नाही. प्रमोद भाऊ यांना लई मोठं कष्टानं मिळावं लागलं. गणेश भाऊ असेल, आमचे ऋषिकेश दादा असेल, दोघंही या ठिकाणी थेट राहुरीवरून आले. आणि जे शूटिंग काढतायत ते संगमनेरवरून आलेले आमचे दीपक भाऊ कोले, त्यांनाही धन्यवाद देतो. मृदंगाचार्य आपल्या परिसराचा वैभव जीव तोडून वाजवला, समाधान दादा, खूपच गोड, तुम्हाला खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आणि बहिणाबाई वारकरी शिक्षण संस्थेची सर्व हे मुलं, ह्या मुलांना धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी संपूर्ण नियोजन केलं या कार्यक्रमाचा, माझ्या मागं धावपळ असते, पण आमचे मयूरदादा कोले, प्रमोद भाऊशी कॉन्टॅक्ट होतं, मयूरदादांनी सुद्धा छानपैकी नियोजन केलं, त्यांनाही धन्यवाद देतो. आमचे चौकदार बंडूभाऊ असेल, त्यांनाही धन्यवाद देतो. माता वर्ग असेल, पुरुष वर्ग, सर्वांच्या चिरणी नतमस्तक होतो. चांगलं जीवन जगा, समाजामध्ये ज्याला गरज असेल त्याला मदत करा, भगवंताचं भजन करा. कारण आम्ही मोठमोठे वाढदिवस साजरे करतो, DJ लावतो, फटाके फोडतो, लाखो रुपये खर्च करतो. हे करण्यापेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळेत जा, अनाथ आश्रमामध्ये जा. ज्या मुलांना खऱ्या अर्थाने गरीब असतील, त्यांना गरज असेल, त्यांना वही घेऊन द्या, पेन घेऊन द्या, पुस्तकं घेऊन द्या. कदाचित तो मुलगा शिकला, मोठा झाला, त्याच पेनावरती, त्याच पुस्तकावरती शिकून जर मोठा झाला, तोच आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये मिळणार आहे. DJ वाजवून फटाके फोडून मिळेल का? कधीच मिळणार नाही. म्हणून ज्याला गरज असेल त्याला दान करत चला. किंबहुना जे गरीब मुलं आहेत त्यांना दान करा.
हे आमच्या वारकरी शिक्षण संस्था गरिबाचेच असतात, यांना दान करा ना. म्हणून चांगलं जीवन जगा, भगवंताची भक्ती करा, त्याचं चिंतन करा. जीवनामध्ये कधीच काही कमी पडणार नाही, फक्त चिंतन भगवंताचं करा, जीवनात कधीच काही कमी पडणार नाही. आमचे तुषारदादाची साऊंड सुद्धा गोड आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. गोड आवाज आला तुषारदादा, तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराज, गुरुवर्य महंत रामानंदगिरीजी महाराज यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली.